दिवसापूर्वीपासून माझ्या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी नॅशनल न्यूज बनलेली आहे त्याच्यात विशेषतः आदिवासी 34 मुली ह्या पळवल्या गेल्या, त्यांचं सक्तीनं धर्मांतर केलं गेलं आणि त्यांचं शारीरिक शोषण देखील केलं गेलं. अशा प्रकारची पूर्णतः वार्ता सगळीकडे पसरलेली आहे. मला ह्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट वाटतं आणि चिंता देखील वाटते की ही बाब मीडियाने कुणीही न पसरवता माझ्या जिल्ह्यातील आरएसएसचे कट्टर आरएसएसचे समर्थक, आरएसएसचे खऱ्या अर्थाने कार्यकर्ते, ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण हे आणि माननीय अशोकरावजी उईके यांची स्वतःची मुलगी आणि इतर मान्यवर कार्यकर्ते या सगळ्यांनी परवा जेव्हा प्रेससमोर ते आले तर त्यांनी हा आरोप केलेला आहे की 34 आदिवासी मुलींना पळवून नेलेला आहे, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने प्रचंड मोठा अत्याचार झालेला आहे, त्यांना धर्मांतर करण्यासाठी सक्ती केल्या गेलेली आहे, लव जिहादसारखा हा प्रकार आहे वगैरे वगैरे. जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला लव जिहाद हा नंतरचा विषय आहे, पण त्याच्याही पेक्षा जर खऱ्या अर्थाने आदिवासी मुली जर पळवल्या गेल्या असतील तर मागील 10-12 वर्षापूर्वीपासून माझ्या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री की ज्यांच्या संपूर्ण आदिवासींचे ते कस्टोडियन आहे, ते खऱ्या अर्थाने आमचे पालनकर्ते आहे, तर त्याच व्यक्तीच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी चौकशी का करू नये. माझं तर हे म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्याची मायक्रो इन्व्हेस्टिगेशन करावं, हा संपूर्ण छडा लावावा, जो जो भेटेल त्याच्यावर कारवाई करावी. म्हणजे कुठला आहे लव जिहाद आहे किंवा काय ह्याचा सुद्धा तपास तुम्हाला करता येईल. त्यात हिंदू मुलं आहे किंवा मुस्लिम मुलं आहे की बौद्ध मुलं आहे, कुठल्याही माणसाला बलात्कार, अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या माणसाला जात नसते. ती एक विकृत प्रवृत्ती असते. ती जर शोधायची असेल तर मीडियावर आरोप करण्यापेक्षा मीडिया तर ही संपूर्ण माहिती देणारच आहे. मीडिया याच्यासाठी आहे की घडलेल्या समस्यांच्या संदर्भात सरकार दरबार या सगळ्या बाबी नेणं आणि अन्यायग्रस्त लोकांना न्याय देणं. तर अशा स्थितीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुःखदायक आहे. आम्हाला खरं तर भीती वाटणारी आहे. म्हणून जर ह्या 34 मुली पळवल्या गेल्या असेल आदरणीय अशोकराव उईके साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर तात्काळ अशोकराव उईकेंनीच राजीनामा दिला पाहिजे, कारण ते आमचे पालन करते आहे. आदिवासींचा तो खऱ्या अर्थाने जर अस्सल आदिवासी असेल तर त्यांनी ही बाब खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि त्या आता मी स्वतः राजू तोडसामांची क्लिप ऐकली की ते म्हणतात यातलं बिलकुल काही खरं नाही आहे. मग खरंच जर ना ते एकाच पक्षाचे हे लोक 2-2 तोंडाने बोलतात कसे? अत्यंत बेजबाबदारपणे जर कोणी लोक बोलत असतील तर ज्या लोकांनी अशा प्रकारचं धर्मविद्वेष निर्माण करण्याचं वातावरण निर्माण केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही तर मग अशोकराव उईकेंनी पुढाकार घेऊन अतिशय निर्भीडपणे बेदरकारपणे लोकांसमोर सत्यस्थिती मांडली पाहिजे. चिंताकुमार म्हणतात ते आपण काही जर खरं नसेल, कोणावर जर गुन्हा दाखल केला नसेल, कोणाची तक्रार जर नसेल तर ज्यांनी हे जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केलं आणि धर्मविद्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. अन्यथा आम्ही देखील मोर्चा काढल्याशिवाय राहणार. गुन्हा दाखल करताना जो कोणी दोषी असेल त्याच्यावर आमचं काय म्हणणं, गुन्हा ज्यांनी घडला असेल ना, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. आणि समजा दोषी सापडलेच नसतील ते हे वातावरण निर्माण करण्याचा ज्यांनी गुन्हा केलेला जे दोषी आहे त्याच्यावर देखील कारवाई करा. 34 आदिवासी मुलींवरती अशा प्रकारचा अत्याचार झाला, अन्याय झाला, त्यांना त्यांच्यावर जबरदस्तीने धर्मांतर केलं गेलं असा जर तुम्हाला आरोप करत असेल तर 34 मुलींचा पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे. आणि त्यात आदिवासी 34 तुम्हाला कशा दिसल्या? मग त्याही खरं जर आदिवासी असतीलच तर त्यांना न्याय देण्यासाठी यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. स्वतः त्यांची अशोकराव उईकेंची मुलगी तिथे आहे, काही कार्यकर्ते तिथे, मग कोणाचं नाव घेतलं? 34 मुली कोणाची ही त्यांनी स्पष्ट करावं ना. मग 34 मुली आदिवासी नाहीत ही त्यांनी सिद्ध करावं, म्हणजे डिक्लेअर केलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्माच्या मुली असो, ज्या मुलींवरती अन्याय अत्याचार झाला असेल त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या आईवडिलांना न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. जात धर्म पंथ नंतर आहे. आम्ही भारताचे लोक आहोत, भारताचे आम्ही नागरिक आहोत आणि म्हणून भारतातल्या कुठल्याही समाजाच्या माणसावर जर अत्याचार झाला असेल तर त्याला न्याय देणं हे लोकशाहीतलं महत्वाचं काम आहे. धर्म, जात, पंथ, वर्ण ही नंतरची बाब आहे. पण माझ्या माहितीनुसार जेव्हा किंवा कुठलेही इलेक्शन्स लागतात तेव्हा आरएससीचे लोक, बीजेपीचे लोक एकच करतात की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला की आपल्याला सहज मतं मिळतात. या मतांच्या राजकारणासाठी जर धर्मांतरणाचा प्रकार जर कोणी बाहेर आणत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण तो देखील घटनात्मकदृष्ट्या अत्यंत मोठा गुन्हा आहे. बीजेपी आणि आरएसएस नेहमीच षडयंत्र करत आलेली आहे. जेव्हा जेव्हा या देशाचे प्रश्न म्हणजे मोठे प्रखरपणे समोर येतात किंवा तीव्रता जेव्हा संपूर्ण समाजामध्ये निर्माण होते तेव्हा ते संपूर्ण त्या विषयांवरती पडदा पाडण्याचा सगळा प्रकार हे करत आलेले आहे. आणि म्हणून ते एफसींचं प्रकरण आहे ते दाबण्याचे प्रयत्न केले, ते अशोक खराबचं प्रकरण आहे ते दाबण्याचे प्रयत्न करतात. खरं तर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, युवकांची हजारो पदे रिक्त आहे, 25,000 युवकांनी आत्महत्या केलेल्या नोकऱ्या मिळत नाही म्हणून 770 शेतकरी मारले गेले त्याच्याविषयी बोलत नाही. आमच्या शेतकरी बांधवांना जो काही पैसा मिळाला पाहिजे, कर्जमाफी व्हायला पाहिजे ते मात्र होत नाही. हे सगळ्या प्रकारचे महत्वाचे विषय बाजूला ठेवण्याचा हा दुर्दैवी प्रकार आहे आणि हे त्यांचं नेहमीच षडयंत्र आहे.
म्हणून माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे की याच्यासाठी आदिवासी मुलींचं भांडवल करून, आदिवासी मुलींना बदनाम करून, आदिवासी समाजाला बदनाम करून अशा प्रकारचं तुम्हाला धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रकार हा तुम्ही थांबवला पाहिजे या मतात मी आहे.